आणि त्यानंतर काय करायचे, एक आपला राईस बीड घ्या. त्यानंतर काय करायचं, आपला राईस बीड टाकल्यानंतर आपल्याला काय करायची, इथे चेन स्टिच द्यायची आहे. पुन्हा आपल्याला एक चेन स्टिच द्यायची आहे. इथे फक्त आपल्याला 2 वेळा चेन स्टिच द्यायची आहे. पुन्हा एक असं बीड टाकायचं, राईस बीड. आणि समोर जाऊन काय करायचंय, आपल्याला एक चेन स्टिच द्यायची आहे. एक चेन स्टिच झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक चेन स्टिच द्यायची आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं, एक राईस बीड घ्यायचं आहे. बीड टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय, चेन स्टिच द्यायची. ही झाली आपली एक चेन स्टिच. पुन्हा आपल्याला अजून एक चेन स्टिच द्यायची. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. राईस बीड ऍड करायचा. त्यानंतर एक चेन स्टिच द्यायची आणि पुन्हा एक चेन स्टिच द्यायची. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं, 2 वेळा चेन स्टिच द्यायची आहे. आणि पुन्हा त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक राईस बीड ऍड करायचं आहे. पुन्हा आपल्याला 2 वेळा चेन स्टिच द्यायची आहे. अशा प्रकारे पुन्हा एक राईस बीड ऍड करायचं आहे. आणि शेवटी काय करायचंय, आपला एंड लॉक करायचा. एंड लॉक आपण कसा करतो, पहिल्यातून दुसरा धागा बाहेर काढतो आणि दुसऱ्यातून काय करतो, पहिला धागा खेचून धरतो आणि खालून धागा असा ओढून घ्यायचा. याला आपण म्हणतो राईस बीड स्टिच. तर काय करायचं, जसं आपण शुगर बीट्सचं वर्क केलं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, आता मोतीचं वर्क करायचं आहे. मोती घ्यायचं, पहिले आपला धागा घ्यायचा, त्यानंतर आपल्याला काय करायचे, 2-2 मोती ऍड करायचे. असे 2-2 मोती घ्यायचे आणि समोर येऊन आपल्याला काय करायचंय, चेन स्टिच द्यायची. पुन्हा आपल्याला सेम 2-2 मोती घ्यायचे. 2 मोती घ्यायचे आणि ते धाग्यामध्ये आपल्या अशा अडकवून धाग्यामध्ये ऍड करायचे. अशा पद्धतीने धाग्यामध्ये ऍड करायचे आणि थोडं समोर जायचं आणि एकदम जवळच आपल्याला चेन स्टिच द्यायची. सेम प्रोसेस करायची आपल्याला, 2-2 मोती ऍड करायचे. आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचे, चेन स्टिच द्यायची. 2-2 मोती घ्यायचे आणि समोर येऊन आपल्याला काय करायचे, चेन स्टिच द्यायची. आणि लास्टला काय करायचं, मोती ऍड करून इथे आपलं काय करायचंय, एंड लॉक करून घ्यायचंय. पहिल्यातून दुसरा, दुसऱ्यातून पहिला, असं लॉक करून घ्यायचंय आपल्याला इथे.